मांस विक्री बंदीच्या मुद्द्याचा अजित पवारांनी आता निषेध नोंदवलाय। कोणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही असं थेट अजितदादा म्हणालेत। सोबतच श्रद्धेचा प्रश्न असल्यास चिकन मटण याच्यावरती बंदी घातली जाते असं सुद्धा अजित पवार बोलायला विसरले नाहीयेत। एकीकडे सरकार याला विरोध करतंय तर दुसरीकडे अजितदादा याला सुद्धा विरोध करतायत। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजितदादा दिशाभूल करतायत का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतो। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत भाजपचे मीडिया सेलचे अध्यक्ष नवनाथ बन सध्या आपल्यासोबत आहे। नवनाथजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। अजितदादांचं हे वक्तव्य, एकीकडे सरकार म्हणतंय की मांस विक्रीचा कायदा जो आहे तो काँग्रेसच्या काळामध्येच हे झालेला होता आणि दुसरीकडे अजितदादा म्हणतायत की याला विरोध करतायत। मग ही दिशाभूल करतायत का अजितदादा? अजितदादांची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे। ते म्हणतायत की श्रद्धेचा विषय असेल तर त्याच्यामध्ये आपण त्याबद्दलची भूमिका घेतली पाहिजे। मुळामध्ये 1988 साली मांस विक्रीचा निर्णय काँग्रेसचं सरकार असताना झाला, त्यामुळे तो काय आज झालेला नाही। एवढंच नाही तर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा सुद्धा अनेक महापालिकेने, नागपूर महापालिकेचं पत्रक आपल्याकडे मी पाठवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2022 साली नागपूरमध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी मांस विक्री बंद होती। तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी ही भूमिका घेतली होती का आम्ही जाऊन नागपूर महापालिकेमध्ये मटण खाणार किंवा आंदोलन करणार, तेव्हा हे सगळे गप्पे होते किंवा संजय राऊत त्यावेळेला काहीही बोलायचे नाहीत। आणि आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचे मुद्दे उकरून काढले जात आहेत। 1988 पासून वासवानी या मिशननी याबद्दलची मागणी केली होती आणि त्यानंतरचा हा निर्णय झाला होता। आणि आज जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा निर्णयाला विरोध करणं हे मला वाटतं चुकीचं आहे। आणि अशा पद्धतीचं धोरण सरकार घेत असेल आणि विरोधक। पण नवनाथजी, तुम्ही जसं म्हणालात की 1988 ला सरकार होतं काँग्रेसचं, काँग्रेस सरकारच्या काळामध्ये हा निर्णय झाला, मग हे अजित पवारांना माहित नव्हतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे वक्तव्य करताना? काही तांत्रिक कारणामुळे नवनाथ बन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र या मांस विक्री बंदीच्या या सगळ्या कारणावरून आता अजितदादांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। या पार्श्वभूमीवरती आता मांस विक्रीचा जो निर्णय होता, बंदीचा जो निर्णय होता, तो काँग्रेस काळामध्ये झाला असल्याचं उत्तर जे आहे ते भाजपने दिलेलं होतं। मात्र याच उत्तराच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा अजितदादांनी हे वक्तव्य केलं तेव्हा सुद्धा आता भाजपला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली। कोणी काय खावं यावर बंदी घालण्याचा अधिकार कोणाला आहे असं सुद्धा अजितदादा म्हणतात। कोणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही असं सुद्धा अजितदादा म्हणाले। श्रद्धेचा प्रश्न असल्यास दरम्यान याच सगळ्या अजितदादांच्या वक्तव्यावरती शिवसेनेकडून सुद्धा आता काय कानपिचक्या अजितदादांना दिल्यात हे सुद्धा आपण पाहू। त्यामुळे श्रद्धेचा प्रश्न असल्यास चिकन मटणावरती बंदी घातली जाते असं सुद्धा अजित पवार बोलायला विसरलेले नाहीयेत। एकीकडे सरकार याला विरोध करताय तर दुसरीकडे अजितदादा याच वक्तव्याची दिशाभूल करतायत का असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यामुळे आपण हे पाहतोय की आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्यांचं आपण विश्लेषण बघितलं। पहिली बातमी होती कबूतरखाना संदर्भातली, ज्या कबूतरखान्यावरती आज मराठी एकीकरण समितीचं आंदोलन पार पडणार आहे। यावेळी मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि सोबतच याच मुद्द्याला धरून आज 3 वाजता कोर्टामध्ये सुनावणी सुद्धा पार पडणार आहे। त्यामुळे या कबूतरखान्याचा वाद मिटणार की अजून वाढणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरी बातमी आपण बघितली की मांस विक्री बंदीच्या संदर्भामधली अजित पवारांनी जे काही वक्तव्य केलेलं होतं, एकीकडे सरकार याला विरोध करतायत तर दुसरीकडे अजितदादांच्या वक्तव्यामुळे अजितदादा दिशाभूल करतायत का हे सुद्धा या निमित्तानं या चर्चांना आता ऊत आलेला होता। तर तिसरी बातमी ही कांद्या संदर्भातली होती। कांद्यासाठी आज काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वामध्ये नाफेडमध्ये जो कांदा विक्री खरेदीमध्ये घोटाळा झालेला होता, या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं आज आंदोलनाचा इशारा दिला आणि याच पार्श्वभूमीवरती आज या 3 बातम्या आपण बघितलेल्या आहेत।